आणि रामदास तडस यांच्यावरती आरोप करत सुरू असलेली पत्रकार परिषद आपण थेटपणे पाहिली। सुषमा अंधारे आणि त्यांच्या सोबत असलेल्या पूजा तडस यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप रामदास तडस आणि कुटुंबियांवरती केलेले आहे। आपल्यावरती कुटुंबाकडून अनेक वेळा अन्याय झालेला आहे। आपल्याला असलेलं बाळ त्याची डीएनए चाचणी करण्याची मागणी देखील अनेक वेळा आपल्यावरती करण्यात आल्याचा थेट आरोप पूजा तडस यांनी केलेला आहे। आणि यावेळेला आपल्याबरोबर फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत रामदास तडस यांचे चिरंजीव पंकज तडस। पंकजी, झालेली पत्रकार परिषद आणि पूजा तडस यांनी केलेले आरोप काय स्पष्टीकरण आहे आपलं? बघा, ही गेल्या 2020 मध्ये माझं प्रकरण चालू होतं की ज्यामध्ये 10 लोकांनी मला हनी ट्रॅप करून फसवलं गेलं आणि माननीय न्यायालयाकडे मी पुरावे सादर केल्यानंतर माननीय न्यायालयाने त्यांच्यावर गुन्हे सुद्धा दाखल केलेले आहे। त्याच्यातले काही लोक आज जमानतीवर बाहेर आहेत। हे पूजा शेंद्रे जे आहेत हे जाणून बुजून कोर्टाला हजर राहत नाही। दुसरी गोष्ट, यांच्यावर आम्ही खंडणी मागितला असा गुन्हा सुद्धा रिपोर्ट केला होता। त्याचे पुरावे सुद्धा पोलीस स्टेशनला दिलेले आम्ही आणि खंडणीचा गुन्हा सुद्धा यांच्यावर झालेला आहे। त्यानंतर माझा विवाह रद्द करण्यासाठी मी माननीय न्यायालयात दाद मागितलेला आहे। ती माझी अजूनही केस पेंडिंग आहे। यांनी जे मुद्दे मांडले ते कोर्टाला सुद्धा त्यांनी मांडलेले आहे। कोर्ट या प्रकरणात न्यायप्रविष्ट असल्यामुळे मी जास्त बोलू शकत नाही, पण विरोधी नेत्यांना हातात घेऊन यांना फक्त माध्यमाशी प्रसिद्धी करणे आणि तडस कुटुंबियांना बदनाम करणे हा त्यांचा दावा आहे। आणि हा जो आरोप आहे, यांना जर समजा लोकसभेमध्ये उभं राहायचं आहे, संविधानाने अधिकार दिला प्रत्येकाला उभं राहायचं, त्याच्याबद्दल आमचं म्हणणं नाही, परंतु तुमच्याकडे लोकसभेला फॉर्म भरण्यासाठी पैसा कुठून येतो, प्रसिद्धी मिळवण्यासाठी कुठून येतो? आणि माझ्याकडे या सगळ्या बाबतीच्या हनी टॅपचे 2000 ऑडिओ क्लिप्स तयार आहेत। आपण जर म्हणाल त्या दिवशी मी 2000 ऑडिओ क्लिप्स आपल्याकडे सादर करू शकतोय। बरं, हनी ट्रॅपचा आरोप आपण यावेळेला करताय, कधी झालं होतं पूजा शेंद्रे आणि तुमचं लग्न आणि त्या संदर्भातल्या आरोपांना सुरुवात कधी झाली? मुलाची डीएनए टेस्ट या संदर्भातही अनेक वेळा कॉन्व्हर्सेशन झालंय का? मी तुम्हाला एक प्रश्न विचारतोय, बोला, की एका मुलीसोबत आपण लग्न किती वेळा करू शकतोय? 2 वेळा मॅरेज सर्टिफिकेट आमचे आहेत आणि हा प्लॅनिंग मध्ये केलेला, हनी ट्रॅप मध्ये केलेला हा माझ्या परिवाराला फसवण्याचा हे आहे प्रयत्न आहे। बरं, थेट मोदींकडे याचिका करतात पूजा तडस, त्यांना वेळ दिली जाणार असं वाटतं का? आणि काय व्हावं पुढच्या काळात? आपली भूमिका काय आहे पंकजी? त्यांचा तो प्रश्न आहे, त्यांना तो जाण्याचा अधिकार आहे आणि मला मोदी साहेबांनी विचारलं तर मी हे पूर्ण डॉक्युमेंट सहित, पुराव्यासहित 10,000चा पुरावा आणि 2000 ऑडिओ क्लिप्स जे मी फॉरेन्सिक लॅब मधून टेस्ट करून आणलेले आहेत, ते मी सगळे पुरावे देण्यास तयार आहे। कुठे पण ओपन स्टेजवर या, मी द्यायला तयार आहे। बरं, हनी ट्रॅप का आणि केव्हा करावा असं वाटलं पूजा शेंद्रे यांना? हे 2019 मध्ये रामदासजी तडस यांची तिकीट कापण्याचा प्रयत्न होता आणि तो सक्सेस न झाल्यामध्ये 2024 मध्ये बी त्यांची तिकीट कापण्याचा भांडणं लावून, आमच्या मध्ये भांडणं लावून कसा यांची तिकीट कापल्या जाईल हा यांचा प्लॅनिंग होता। आणि यामध्ये फार मोठ्या 2 राजकीय नेत्यांची शक्ती आहे, ती कोर्टासमोर आम्ही दाखवलेली आहे। पण माननीय न्यायालयासमोर न्यायप्रविष्ट असल्यामुळे मी काही वस्तू आपल्याला सांगू इच्छित नाही, कारण की कोर्टाचा अवमान होईल। बरं, हनी ट्रॅप संदर्भात आतापर्यंत कुठे कुठे आणि कशा तुम्ही तक्रारी दाखल केलेल्या आहेत पंकजी? बघा, माझ्यावर झालेल्या अन्याय प्रमाणात माझ्यावर हनी ट्रॅप झाला म्हणून पहिले मी पोलिसांमध्ये तक्रार दिली। त्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि महाविकास आघाडीचं सरकार असल्यामुळे त्यांनी घेतली नाही। मी एसपी साहेबांकडे गेलो, आयजी साहेबांकडे गेलो आणि मी कोर्टाला विनंती केली की माझी तक्रार तुम्ही ऐकून घ्या आणि हे माझ्याकडे पुरावे आहेत। त्या पुराव्यावर माननीय न्यायालयाने यांच्यावर गुन्हे दाखल केले। 10 लोकांपैकी 8 लोक जमानतीवर आहेत, 2 लोक ही पूजा शेंद्रे सुद्धा तिथे जाण्यापासून टाळतात आणि हिची बहीण सुद्धा जाण्यासाठी टाळतात। बरं, तडस कुटुंबांना आतापर्यंत अन्याय केल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे आणि डीएनए टेस्ट करून घ्या अशा प्रकारची देखील जी मागणी केलेली आहे, याविषयी काय सांगाल पंकज? न्यायालयात हे प्रकरण केलेलं आहे, न्यायप्रविष्ट मध्ये ते प्रकरण आहे।
ते न्यायालयात ठरवतील ना, आपण कोण ठरवणार? बरं मला एक सांगा साहेब, मी छोटीशी तुम्हाला विनंती करतोय बोला ना. की महाराष्ट्रामध्ये ज्या मुलीला संसार करायचा असतो ते मुलगी तमाशा करते का? हम्म. आणि ज्या मुलींना संसार करायचा नसतो ते मुली राजकीय बदनामीसाठी कोणत्या स्तरावर जाऊ शकतात? राजकीय हे विरोधकाचं एक षडयंत्र आहे आणि विरोधकच त्यांना माल मसाला पुरवत आहे. बरं, अन्यायाला वाचा फोडणं म्हणजे तमाशा म्हणायचं आपल्याला? नाही नाही, हे चुकीचं. हम्म. मग पूजा शेंद्रेंनी त्यांच्या बाबतीत काय घडलं हे सांगण्याचाच प्रयत्न केलेला आहे, ज्याला आपण तमाशा म्हणताय. राजकारणाच्या याच्यात काय, तुम्हाला न्यायालय अन्यायाचा वाचा फोडण्यासाठी तुमच्याकडे न्यायालय येत आहे. बरं हाच पिरियड का बा अन्याय होतो तुमच्याकडे, हाच पिरियड काय बा तुमच्याकडे? बरं मग डीएनएच्या मागणीला महाराष्ट्रातल्या जनतेनं काय समजावं? काय म्हणजे अन्याय यांच्यावर झाला, माझ्यावर झाला, मी कोर्टाला गेलो, मग कोर्टाला न्यायासाठी हे का नाही गेले? कोर्टासमोरही गेल्याचं त्यांचं म्हणणं आहे आणि आज थेट माध्यमांसमोर येऊन त्यांनी गंभीर स्वरूपाचा आरोप केलेला आहे डीएनए टेस्ट संदर्भातला. हा खरा आहे की खोटा आहे? मला न्यायालयाच्या समोर कोणी आहेत का? माझं न्यायप्रविष्ट प्रकरण आहे आणि एक नाही 6 प्रकरण न्यायप्रविष्ट आहे यांच्या बाबतची. बरं, तर त्यांनी न्यायालयात पुरावे सादर करा ना, आमच्यावर अन्याय झाला म्हणून. न्यायालय ठरवेल ना काय करायचं. तर 6 प्रकरणं नेमकी कुठली आहेत आणि कुठले कुठले पुरावे अपेक्षित आहेत न्यायालयासमोर? हा, विरोधकांना हातात घेऊन आणि त्यांच्यापासून रसद घेऊन तमाशा करणे हा यांचा एक हे होऊन गेलेला आहे. बरं, डीएनए टेस्टची ज्यावेळेला आपण मागणी करताय, मग मूल नेमकं कुणाचं आहे असं वाटतं पंकजजी? बघा, माननीय न्यायालयामध्ये त्यांनी मागणी केलेली आहे आणि न्यायप्रविष्ट असल्यामुळे मी या प्रकरणात जास्त बोलू इच्छित नाही. बरं पंकजजी, मूल आपलं नसल्याचं आपल्याला देखील संशय आहे का? मी सध्या न्यायालयीन प्रविष्ट असल्यामुळे मी त्या बाबतीत बोलू शकत नाही. माझं क्लिअर मत आहे आणि न्यायालयाने जे काही आदेश देतील मी त्याला तयार आहे. नक्कीच पंकजजी, मात्र निवडणुकांच्याच आधी अशा प्रकारचे आरोप होतात असं आपल्याला वाटतंय का? मला एक सांगा, ज्यावेळेस माझं मागच्या वेळेचं जे प्रकरण होतं त्यावेळेस पण राजकीय नेत्यांनीच ट्विटर्स आणि राजकीय नेत्यांनीच हे केलं होतं. बर, कोर्टामध्ये गैरहजर असतात आणि इकडे पत्रकार परिषद घेतात. हे कुठे मान्य आहे सांगा, तर तुम्ही सांगा. निश्चितच आहे, म्हणजे कोर्टामध्ये गैरहजर असतात आणि इकडे पत्रकार परिषद घेतात. बरं, आपला थेट राजकीय षडयंत्राचा आरोप आहे पंकजजी? 100%. हा विरोधकांना घेऊन चाललेला एक यांचा सुनियोजित प्लॅन आहे. बरं, हे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप याला पंकजजी बोलताना करतात. धन्यवाद पंकजजी, आपण एबीपी माझा बरोबर बोललात त्यासाठी. तर एका बाजूला पूजा शेंद्रे यांनी घेतलेली पत्रकार परिषद आपण पाहिली. सुषमा अंधारे त्यांच्यासोबत या पत्रकार परिषदेमध्ये होत्या आणि सोबतीला पंकजजी यांच्यावरती जे आरोप करण्यात आलेले आहेत, न्यायप्रविष्ट असल्यानं मी याच्यावरती फार बोलू शकत नाही असं एबीपी माझाशी बोलताना त्यांचं म्हणणं आहे. खंडणी प्रकरणासंदर्भातल्या 2000 पेक्षा जास्त ऑडिओ क्लिप आपल्याकडे असल्याचं स्वतः ते स्पष्टीकरण देताना बोलताना दिसतात. तर हा हनी ट्रॅपचा प्रयत्न असल्याचं पंकज तडस यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं आहे. अगदी काही क्षणांपूर्वी सुरू असलेली पत्रकार परिषद आपण पाहिली सुषमा अंधारे यांची. सुषमा अंधारे यांच्यासोबत एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.